कारण असं आहे की जालन्यातील काही जिंक्या जलील यांच्या घरावर या ठिकाणी चिंतित आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून जिंक्या जलील हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिंह घरावरती नाही, माझ्या माहितीप्रमाणे ते कोणत्याही कार्यकर्त्यावर नाही आहे. गरिबी खूप वाढलेली आहे. हे किरायचे टट्टू त्यांनी जालन्याहून त्यांना हे बोलावं लागत आहे आणि मी आधी तयारी आहे. मी पत्रकार परिषद घेऊन सगळं डॉक्युमेंट सहित दिलेलं आहे आणि ते फक्त माझ्यावर बोट दाखवत नाही, आता मीडियावरही बोट दाखवा, कारण तुम्हीही ते उचललेलं आहे, तुम्हीही ते दाखवत आहे. आणि चर्चा करण्यासाठी यायचं असेल तर स्वागत आहे. मी तुमच्या सोबत चर्चा करेल. तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे, तुमच्या मनामध्ये जे शंका आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे बिनबुडावाचे आरोप करत आहे, तर तुम्ही मला सांगा काय बिनबुडावाचे आहे आरोप, मी त्याचा खुलासा करेल. पण अशा प्रकारे की आम्ही शेण आणणार आणि किचड आणणार आणि फेकणार करते, मग मी गप्प बसणार नाही आणि माझे लोकही गप्प बसणार नाही आहे. जसं तसं त्यांना जे उत्तर अपेक्षित आहे ते त्यांना मिळणार आहे. मी आजही त्यांना सांगतो की तुम्हाला इथे येण्याची आवश्यकता नाही, तुम्ही मला सांगा कुठे यायचं आहे. इम्तियाज जलील एकटं येईल तुमच्या समोर, एकटं, आणि तुम्हाला जे माझ्यासोबत चर्चा करायची आहे ती मी चर्चा करायला तयार आहे. पण अशा प्रकारचे हे तुम्ही आंदोलन हे करणार असेल तर तुम्ही आम्हाला ओळखले नाही. तुमच्या नेत्याला असं वाटत असेल की मी कुणालाही खरेदी करू शकतो, विकत घेऊ शकतो किंवा दमदाटी करून अशा प्रकारचे धंदे करून कंट्रोल करता येईल, तर मी ना घाबरणारा आहे ना तुम्ही विकत घेण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे. लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करायचं म्हणताय आणि आता ज्या पद्धतीने चिखलपेट शेणपेटचं हे, तर ही लोकशाही मार्गाची लढाई आता काठीवरती आली. काय आहे की मी त्याचं एक पोस्टर बघितलेलं आहे, दलित समाजाच्या विरोधात कसला ज्यांनी चोरी केली तर चोरी केली ना, आपण त्याची जात विचारणार आहे का? तर त्यांची नेत्यांनी काय काय केलेलं आहे, कशा प्रकारचा भोंगळ कारभार त्यांनी केलेला आहे, आपल्या सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे, हे सगळं बघून आम्ही जे डॉक्युमेंट्स आमच्याकडे होते आम्ही तुमच्या समोर ठेवलेले आहे. आता निर्णय तुम्ही घ्या की मी बरोबर आहे का ते बरोबर आहे.